छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर चौथ्या फेरीतील KSS साखळी फुटबॉल सामने सुरू आहेत। दुपारच्या सत्रात PTM अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला। तुल्यबळ संघांमधील सामना पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी गर्दी केली होती। पूर्वार्धात PTMच्या अक्षय पायमल, अरबाज पेंढारी, रोहित देसाई, प्रथमेश हेरेकर, ऋषिकेश मेथे पाटील, अन्शिद अली, ओंकार पाटील, संदेश कासार यांनी खोलवर चढाया करून खंडोबाची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला। खंडोबाच्या गोलक्षेत्रात PTMची चढाई सुरू असताना खंडोबाच्या आदित्य लायकरनं PTMचा अन्शिद अली याला धोकादायकरित्या रोखल्यानं पंच संदीप पोवार यांनी PTMला पेनल्टी बहाल केली। PTMच्या अक्षय पायमलनं मारलेला चेंडू खंडोबाच्या गोलरक्षकानं रोखला। पूर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, मात्र त्यांना गोल करता आला नाही। उत्तरार्धात दोन्ही संघाचे खेळाडू गोल करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले। PTMच्या नबी खानच्या पासवर प्रथमेश हेरेकरनं चपळाईनं 65व्या मिनिटाला खंडोबावर पहिला गोल नोंदवला। PTMच्या नबी खानच्या पासवर ओंकार मोरे यानं 72व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत PTM संघानं आघाडी कायम ठेवत खंडोबा संघावर 2-0 अशा गोलनी एकतर्फी विजय मिळवला। दुपारचा सामना झुंजार फुटबॉल क्लब विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात झाला। झुंजारच्या शाहू भोईटे यानं 5व्या तर प्रॅक्टिसच्या शिवम पोवारनं 23व्या मिनिटाला गोल केला। संपूर्ण वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। पंचांनी हा सामना टाय ब्रेकरवर खेळवला। यात झुंजार क्लबनं हा सामना 3-2 गोलनी जिंकला।